जनतेच्या प्राण्यानिमित्तानं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, सायलीताई भोसले यांनी आज कर्जतमध्ये लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत आणि त्यानिमित्त मी त्यांच्यावरती रचलेले काव्य सादर करते। श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय। सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जन्मजावळी तालुक्यातला ठाव घेतलाय साहेब तुम्ही जनतेच्या मनामनातला। दरेगावचा वाघ आहात, एक साधारण तो कुटुंब, आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एक स्वाभिमानाचं प्रतिबिंब। प्रत्येकांच्या हृदयात जागे केले विचारांचे वलय, श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय। पोटासाठी गाठली होती आपली राजधानी मुंबई, सगळ्यांना सामावून घेणारी कष्टकऱ्यांची ही आई। सुरुवात तुमची झाली एक शिवसैनिक म्हणून, सेवा भक्ती केली स्वर्गीय बाळासाहेबांची मनातून। याचं फळ देवाने दिलंय, आज जनतेनं मुख्यमंत्री केलंय, श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय। कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिघे साहेबांना लाभले होते, कैलासवासी आनंद दिघे म्हणजे धर्मवीर शोभले होते। नजर त्यांची तीक्ष्ण अभ्यासू तुमच्यावर पडल्यावर वाटलं होतं सार्थक होईल हे नेतृत्व घडल्यावर। आज भाग्यवान मी झाली भेट, तुमची मनात होती इच्छा, तुमच्या या पुढील प्रवासाला काव्यमय शुभेच्छा। हिंदुत्वाची धगधगती आग अशीच जळत राहू द्या, हिंदुत्वाची धगधगती आग अशीच जळत राहू द्या, प्रत्येक हिंदूचं स्वप्न अवश्य साकार होऊ द्या। एक गतिमान नेतृत्व सातारच्या मातीनं दिलंय, श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय। श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रवास सातारा ते मंत्रालय। धन्यवाद। धन्यवाद ताई। कृपया विनंती आहे, यानंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री